आपला देव बोलवतो आणि आपण जातो. आणि तुम्हाला बोलवणं आल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. नक्कीच. आमचं जरा उलट आहे, आम्ही पहिले देवाला बोलवतो आणि मग तो आम्हाला. नक्कीच. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बरं, जिच्या घरच्या गणपतीचं म्हणजे घरच्या गणपतीत कसं डेकोरेशन असतं हे पाहण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेच एक्सायटेड असतो. तिच्या घरी मी आज आलेली आहे. तिच्या घरी यावेळी देखील एक छान असं डेकोरेशन आहे आणि मी आहे अभिज्ञा भावेच्या घरी. अभिज्ञा, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि आम्ही सगळेच एक्सायटेड असतो की या वर्षी अभिज्ञाच्या घरी काय कुठला देखावा असणार आहे, कारण मागच्या वर्षी आय गेस अक्कलकोट स्वामींचं डेकोरेशन होतं. यावर्षी तिरुपती बालाजीचं डेकोरेशन आहे. खूप सुंदर, म्हणजे घरात एंट्री केल्यापासून ना जी पॉझिटिव्हिटी आहे ना प्रचंड आहे, म्हणजे लिमिट नाहीये त्याला. काय सांगाल, किती थॉट प्रोसेस कधीपासून सुरू असतं या सगळ्या गोष्टी, आणि का तिरुपती बालाजी काय? तिरुपती बालाजी ह्याच्यासाठी कारण मी खूप मानते बालाजीला. कारण जेव्हापासनं मला समज आली गोष्टींची, किंवा मला असं वाटतं की माझ्या मनात देव किंवा कुठल्याही बाप्पाबद्दल श्रद्धा निर्माण झाली आहे ती बालाजीपासून झाली असं मला वाटतं. बिकॉज तेव्हा मला कळायला लागलं की नेमकं श्रद्धा म्हणजे काय असते, किंवा देवावर विश्वास म्हणजे काय असतो, किंवा एक इमोशनल आपल्याला वाटतं एखाद्या बाप्पाबद्दल ते का वाटतं. कारण मी जेव्हा तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायला गेले होते तेव्हा खूप लाईन होती, असं झालं कुठे चाललोय, आणि तेव्हा काही कळत नव्हतं, लहान होते खूप. पण बालाजीला जेव्हा मी बघितलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं, आणि तेव्हा मला असं झालं की ओके, दिस इज व्हॉट आय वॉज वेटिंग फॉर. आणि आय थिंक तेव्हापासून माझी स्पिरिच्युअल जर्नी आपण म्हणूया त्याची सुरुवात झाली, आणि ती आज बाप्पाच्या रूपात पुन्हा बालाजी आमच्या घरी विराजमान झालेले आहेत. त्याच्यामुळे मला मेहुलला विचारायला आवडेल की हे सगळे डेकोरेशनची जी धुरा आहे ती तू सांभाळलीयस असं मी ऐकलंय, आणि खरं तर तुझा खूप मोठा सहभाग असतो या सगळ्यामध्ये. तिरुपती बालाजी करण्याचा कन्सेप्ट कोणाचा होता नक्की, आणि बालाजीला गेलात का तुम्ही दोघं जण? नाही, सो ह्याची एक बॅक स्टोरी अशी आहे की जेव्हा आम्ही ठरवलं लग्न झाल्यानंतर की गणपती आपण यावर्षीपासून घरी आणूया, सो तेव्हा आम्ही स्टार्ट केलं विठ्ठलापासून. सो कॉन्सेप्ट तेव्हा विठ्ठलाची अशी होती, कारण माझ्या आजोबांचं नाव विठ्ठल, आणि ठरवतानाच आम्ही ठरवलं होतं की 5 वर्ष आपण वेगवेगळ्या थीमचं काहीतरी आपण गणपती रूपी आणूया, आणि म्हणून विठ्ठलापासून सुरुवात केली. तेव्हा मी कधी पंढरपूरला गेलो नव्हतो. विठ्ठल रूपी ज्या वर्षी गणपती ठेवला लगेचच 2 ते 3 महिन्यात मला पंढरपूरला जायचा योग आला. त्याच्यानंतर शंकर रूपी ठेवलं, आणि आम्ही काहीतरी ही शूटिंग आणि मी माझ्या कामानिमित्त उत्तराखंडला गेलेलो. तर तिकडे आम्ही मसुरीला गेलो होतो. तिकडे ड्रायव्हर म्हणाला की इधर एक नीलकंठ टेम्पल है जो आपको जाना चाहिए, म्हणून तिकडे योग लागला. शंकरूपी म्हणजे घरात शंकरूपी गणपती बसवला आणि आम्ही नीलकंठला जाऊन आलो. तसंच गेल्या वर्षी अक्कलकोट स्वामीला मी कधी गेलोच नव्हतो. अक्कलकोटला स्वामी रूपी गणपती ठेवला आणि 2दा जाऊन आलो. सो बालाजी असं डोक्यात ठेवून नाही की योगायोग आहे, आणि येत्या वर्षात माझा खरंच जॅनमध्ये योग असणार आहे, कारण मी काही कामानी चेन्नईमध्ये असणार आहे. खरंच म्हणजे हे खूप म्हणजे अंगावर काटा येण्यासारखं आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी योगायोगाने जरी घडत असल्या तरी आपला देव बोलवतो आणि आपण जातो, आणि तुम्हाला बोलवणं आल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत. नक्कीच. आमचं जरा उलट आहे, आम्ही पहिले देवाला बोलवतो आणि मग तो आम्हाला. नक्कीच. बरं, मला सांगा, मोदक तर गणपती बाप्पाचे फेवरेट आहेत हे तर सगळ्यांना माहिती. तुमच्यात किती कॉम्पिटिशन असतं मोदक खाण्यात? कधी आता चिट डे? काहीच नाही. मला मोदक आवडतात, प्रश्नच नाही, पण मी ऑब्सेस्ड नाहीये. पण मी खरं तर साखर आणि गोड काहीच खात नाही, पण गणपतीचा काल पहिला दिवस नैवेद्य मोदक होताच, त्यामुळे मी पण काल 5 मोदक खाल्ले. सो प्रसाद म्हणून ते खाल्ले, त्यामुळे असं काही चीट डे वगैरे नाही. पण हो, म्हणजे आम्ही ठरवतो की घरात मोदक आता बाप्पाच्या निमित्ताने येतातच. बरं, मोदक तर आहेत, पण याशिवाय प्रत्येक घराची एक वेगवेगळी परंपरा असते की काहीतरी नैवेद्य वेगळं असतो. तुमच्याकडे काय असं आहे का, काही देवाला वेगळं काहीतरी नैवेद्य? ह्यांच्याकडे गुळ पोहे करतात, त्याचा नैवेद्य असतो जो वेगळा आहे. आणि गोवन पद्धतीची खूप गुळ पोहे खोबरं हा आमचा गोव्यावरून आम्ही असल्यामुळे ती एक पद्धत आहे. जेवायला काळ्या वाटाण्याची उसळ आहे, मुगा गाठी आहेत, म्हणजे त्याचं म्हणजे गोष्टी साधारण सेम आहे, पण वाटण मसाले थोडेसे गोव्याचे साऊथचे असल्यामुळे जरा वेगळी पद्धत. म्हणजे थोडस असं एक वाटतं की काय म्हणतो आपण त्याला, रस्सा टाईप
एक Gravy, मजा येते. yes, हा, yes, yes. त्याच्यामुळे घरी आमचं जेवण असल्यावर काकू म्हणजे माझ्या सासूबाई आवर्जून म्हणजे त्याच करतात. आणि आमचं ठरलेलं आहे म्हणजे देखावा सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझी, देवाची पूजा दागदागिने अभिज्ञा, जेवण आई, आणि Yes. कोणी कोणाच्याही मध्ये डवळाडवळ करत नाही. काहीही ठरलेले आहे. So त्याप्रमाणे सगळ्यांचं त्या टाइमलाईन नुसार काम चालू असतं. बरं, मला अभिज्ञा सांग की आता मी पाहिल्या घरात खूप माहोल आहे, छान पॉझिटिव्हिटी आहे, किती मजा मस्ती आहे, कारण कुटुंब ह्या सणालाच एकत्र येतं आणि आपल्याला गप्पा मारण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करण्यासाठी हाच दिवस असतो. किती मजा येते. आणि कालचा एक दिवस कसा गेला बापरे, बाप्पासोबतचा? कालचा खूप हेक्टिक गेला, खूप जास्त. पण तुला सांगू का, तो हेक्टिकपणा मला आवडेल. म्हणजे खरं सांगायचं तर बाप्पा रोज माझ्या घरी जर का विराजमान झाला तर माझ्यासारखं सुखी प्राणी नाहीच. कारण माहित नाही, मला माझं गणपती बाप्पाशी वेगळंच कनेक्शन आहे. आणि जसं प्रत्येक देवाबरोबर म्हणजे जी रूपं आमच्या घरात विराजमान झाली आहेत त्या अगदी प्रत्येक रूपाचं मी म्हणजे फक्त कॅमेऱ्यासाठी नाही, पण मला खरंच असे अनुभव आलेले आहेत या प्रत्येक रूपाचे, जे मला असं वाटतं शब्दात मांडले तर तो अनुभव कुठेतरी त्याला मी न्याय देऊ शकणार नाही, मला असं वाटतं. बरं, तू अनुभवचं नाव काढल्यास अशी कधी प्रचिती घडली आहे का? कारण 365 डेज आपण काम करत असतो, कधी ना कधी अपडाऊन्स अपडेट्स असे येत असतात आपल्यामध्ये. कधी आयुष्यात असा कुठली गोष्ट आली आणि बाप्पाकडे ती गोष्ट मागितली आणि ती लगेच मिळाली, अशी काही प्रचिती घडली आहे का त्यासोबत? मी खरं सांगू, मला लगेच काहीच मिळालेलं नाहीये. पण मला एवढं नक्कीच कळलंय की मला जेव्हा मिळालंय तेव्हा मला त्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज होती. आणि जे मिळालंय कदाचित मी मागितलंय त्याच्यापेक्षा वेगळं मिळालंय, पण नंतर मला कळतं की खरं तर आपण मागितलं त्याची आपल्याला गरजच नाहीये. आपल्याला हे हवंय, आपल्याला का नाही बुद्धी सुचली हे मागायची. पण हो, तुला अनुभव सांगायचा तर मी तुला सांगेन की आम्ही म्हणजे जेव्हा म्हणजे हा पूर्ण ट्रीटमेंट मधनं जात होता तेव्हा मी एकदा, हे आता कदाचित तुलाही माहिती नाही, मी ह्याचा रिपोर्ट बघितला. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो, सगळं झालं आणि मी खूप खचले होते तेव्हा, भयंकर खचले होते. तेव्हा माझ्या मनात ना असं, मी रिक्षेत बसले होते आणि माझ्या मनात असं होतं की आता काय करायचं, म्हणजे ह्याच्यातनं कसा मार्ग काढायचा आणि माहित नाही, सगळं नीट होईल नाही होईल काहीच अंदाज नाही. आणि बाजूला एक रिक्षा आली आणि त्याच्यातनं फक्त मला आवाज आला, अरे होईल ना सगळं ठीक. खरं तर तो काहीतरी वेगळंच बोलत होता व्यक्ती, त्याचा माझ्याशी काहीच संबंध नव्हता. पण ते मी मनात हा प्रश्न विचारला आणि बाजूला असं कोण माझ्या कानावर आलं, तेव्हा मला असं, हे अनुभव खरं तर तुम्ही लक्ष नाही दिलं तर हे अनुभव काहीच नाहीये, पण तुम्ही लक्ष दिलं तर हे कदाचित संकेत आहेत की कुठनं तरी देव तुमच्या पाठीशी आहे आणि कुठल्या ना कुठल्या मार्फत ते तुम्हाला मदत करतच असतो. आणि मला असं वाटतं त्या क्षणी मला ती मदत सगळ्यात जास्त गरजेची होती की मला हे कानावर पडलं की अरे होईल ना सगळं ठीक. मला तो व्यक्तीही आठवत नाही. तर तो आधार खूप गरजेचा असतो आणि तो अंगावर आलेला काठा, तुझी झालेली भावूक, आम्हाला सगळ्यांना ते दिवस पुन्हा म्हणजे ऐकले ना तरी खूप असं प्रत्येकालाच, कारण ती कनेक्टिव्हिटी असते, कारण ती कोणावरच ती वेळ येऊ नये असं वाटतं. मेहुल, तुला विचारायला आवडेल, तू ह्या सगळ्यातून गेलायस आणि तुझं काय कनेक्शन आहे बाप्पा सोबतचं? काय, मी जेव्हा यातनं सगळ्यातनं जात होतो तेव्हा मला माहिती होतं, आतून कळत होतं की यातनं बाहेर तर मी नक्कीच पडणार. आणि आता मी त्या गोष्टींचा फारसा विचार करत नाही. म्हणजे ती माझी पर्सनॅलिटीच तशी आहे का, माझी विचारशैली तशी आहे, मी खूप विचार नाही करत. झालं ते कदाचित काही कारणांमुळे झालं असेल, आता ते काही परत होणार नाही. आणि ठीक आहे, झालं ते, इट्स अ बॅड टाइम, जे विसरून जायचं आणि मूव्ह ऑन व्हायचं लाईफ. पण कदाचित त्यांनी आमच्यामध्ये पण अप्रोच मध्ये आमच्या काही गोष्टींमध्ये आपण ऑफकोर्स माणसं आहोत, चुका होतात खाण्यापिण्याच्या पद्धतींमध्ये, किंवा आपण थोडस आपलं आरोग्य खूप लाईटली घ्यायला लागतो की हा ठीक आहे ना, चालताय ना. मला असं वाटतं हा धक्का आत्ता जाऊन मी मेहुलच्या वतीनेही हे बोलू शकते, हा अत्यंत गरजेचा होता फॉर द रिअलायझेशन की तुम्हाला जे दिलंय ते तुम्ही सांभाळून ठेवलं नाही तर मग म्हणजे नंतर कंप्लेंट करण्यात काहीच अर्थ नाही. आणि आय थिंक माझ्यापेक्षा जास्त हा त्याच्यातनं एवढं शिकलाय की आता मला असं, मी अगदी ठामपणे सांगू शकते की मेहुल हे म्हणेलच की तो धक्का माझ्यासाठी गरजेचा. कारण ह्यावेळी त्या टाइमला तुझ्यासोबत तुझ्या पाठीशी अभिज्ञा होती आणि त्यामुळे सगळं शक्य झालंय. कारण येस सगळे अख्खी फॅमिली असते, येस, मित्र आणि सगळेच म्हणजे पाठीशी तर काय, म्हणजे ते पाठीशी नाही देत, बरोबर नक्कीच. आणि
म्हणजे कशी ती वेळ निघून गेली कळलं पण नाही. नाही, आणि खरंच तो विषयच नको खरं तर असं मला वाटतं. आता छान बाप्पा बसले, 1.5 दिवस झालेले आहेत आणि आता बाप्पा जाणार आहे. कसं काय वाटतंय, म्हणजे आता बाप्पा निघेल थोड्या वेळात, तुझ्या घरातल्या बाप्पाचं विसर्जन देखील होईल, किती मिस करणार, पुढच्या वर्षीची तयारी, पुन्हा एकदा ते सगळा विचार, पण आता बाप्पा जाणार. मला खूप म्हणजे मला हे अजिबातच आवडत नाही. कुठलाही व्यक्ती घरात नाही गेला तरी मी लहानपणापासून अशीच आहे की मी कोणाच्याही घरी गेले तर मला ना पाय निघायचा नाही माझा. आणि माझी आई नेहमी म्हणते, अभिज्ञा तू जिकडे जाते तिकडची होते. त्याच्यामुळे मला असं होतं की बाप्पा इकडे, मग तू इकडेच राहू दे, नको जाऊ दे. पण जर तो गेला नाही तर पुढच्या वर्षी काहीतरी छान घेऊन कसं येईल, तो गावी जातो छान काहीतरी आणायला आपल्यासाठी, असं मी लहानपणी स्वतःला समजायचे. आणि आय थिंक माझ्यातलं ते लहानपणच नाही की मी स्वतःला तेच समजवते, कारण इमोशनल व्हायला होतं. पण त्याचबरोबरीने मला असं वाटतं की विसर्जनाची पण म्हणजे आय थिंक विरहातनं मला असं वाटतं त्याच्या येण्याची ओढ अधिक लागते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, मला ते मी विसर्जन करेन, कारण तुझा विरह मला हवासा आहे, कारण ती ओढ मला परत जाणवायची, अनुभव घ्यायचा. त्याच्यामुळे है ना मम बरं, आता बाप्पानी सगळं दिलंय, छान सगळं आरोग्य आहे, बाप्पाला थँक्यू बोलायचं, काय बोलणार आज त्याच्यासाठी? कारण हे खूप हे ऑफकोर्स अनुभवानंतरच हे जाणवतं की आपलं आरोग्य हे आपलं सर्वस्व आहे. ते आलं की ऐश्वर्य, सुख, समृद्धी हे सगळं आपोआप येतं. त्याच्यामुळे जे आपलं एरवी होतं की हो जाएगा, बाकी सब आने दे, पहिले आरोग्य, बाकी सगळं येणारच त्याच्याबरोबर. त्याच्यामुळे मी जेन्युअनली सांगते, हे पुन्हा एकदा फक्त कॅमेऱ्यासाठी नाही, पण मी फक्त माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्यांसाठी फक्त आरोग्य मागते, तुझ्यासाठी, यांच्यासाठी, सगळ्यांसाठी. थँक्यू सो मच, तुम्ही दोघांनी आमच्यासाठी वेळ काढला, मला घरी इन्व्हाइट केला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. एकदा जोरात गणपती बाप्पा मोरयाचा गजर करूया. गणपती बाप्पा मोरया. आणि पुढच्या वर्षी प्लीज लवकर या.